प्रेक्षकांनो, आज खरंच 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 भारी ट्विस्ट आलेला आहे. थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. आता आपण बघतोय की ह्या सुशीलाबाईंनी हिला विचारलेलं असतं, माझ्या युवराजशी लग्न करशील का मितालीला? तर मिताली म्हणते, मी असं तुम्हाला डायरेक्टली सांगू शकत नाही हो किंवा नाही, कारण युवीचं आणि माझं प्रॉपर बोलणं पण झालेलं नाही आहे त्या बाबतीत. मग सुशीलाबाई म्हणतात, ठीक आहे, तुझं काय विचार आहे काय ते काही मला माहिती नाही, पण तू माझ्या युवराजसाठी हरताळ तिजीची पूजा करशील का गं? काय आहे ना, विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी आणि अविवाहित मुली होणाऱ्या नवऱ्यासाठी हे व्रत करतात, तर तसं तू माझ्या युवराजसाठी करशील का? आता त्यावर मिताली काहीच बोलत नाही. डॉल्बी हे सगळं ऐकतोय, पण मिताली थोडा विचार करते आणि मग उत्तर देते, हे बघा, तो त्याच्या आधीच्या बायकोला अजिबात अजून विसरलेला नाहीये. जोपर्यंत तो तिला विसरत नाही, माझं आणि त्याचं लग्न कसं पॉसिबल आहे? तो अजूनही तेच म्हणतोय की ती इथेच आहे अँड ऑल दॅट. मी अशा परिस्थितीत माझा डिसिजन तुम्हाला कसं काय सांगणार? त्याच्या मनामध्ये त्याची पहिली बायको अजूनही आहे. आता तुम्हीच मला सांगा, असं असताना मी काय करायला हवं? सुशीलाबाई मितालीचं हे बोलणं ऐकून काहीतरी पक्की शक्कल काढतात आणि तरतरच त्या बापूसाहेबांकडे जातात. बापूसाहेब म्हणतात, काय मग सुशीला देवी, बोललात का मितालीशी? काय म्हणाल्या त्या? आता सुशीलाबाई म्हणतात, काही म्हणत नाहीये ती, सध्या निर्णय नाही घेऊ शकत असं म्हणतीये ती. आणि इकडे पिंकीबाईंनी पक्का निर्धार केलाय की आता मंगळसूत्र घालून फिरायचं. पिंकी तिच्या मंगळसूत्राला आरशात बघून न्याहाळतीये असं दाखवलंय. आता इकडे सुशीलाबाई म्हणतात, काय न साहेब, आपलं नशीब म्हणावं, दुसरं काय. युवराजच्या डोक्यातून त्या घाटवाडीच्या पोरीचं खूळ जातच नाहीये, तिला इसरायलाच तयार नाहीये. तो मेली, ती गेली, पण माझ्या पोरावर जादूटोणा करून गेली ना. बापूसाहेब म्हणतात, सुशीलाबाई उपाय शोधा, चर्चा नकोय याच्यावर. सुशीलाबाई म्हणतात, आहे उपाय आहे. युवराजच्या डोक्यात असलेलं त्या पोरीचं भूत आहे ना, ते काढायला पाहिजे आधी. तर आता यांनी एक शक्कल लढवली आहे प्रेक्षकांनो. धनंजय म्हणतोय, कोणता उपाय आहे तुमच्याकडे सासूबाई? आता बापूसाहेब म्हणतात, सुशीलाबाई, मी जो विचार करू लागलो तोच तुम्ही करू लागल्या ना. सुशीलाबाई हसायला लागतात आणि म्हणतात, बरोबर बोलताय तुम्ही. ती पोरगी गेली आहे, ती घाटवाडीची पोरगी या जगात नाहीये, याचा पुरावा युवराज समोर सिद्ध करावा लागल आणि दाखवावा लागल, म्हणजे युवराजला पटल की ती पोरगी मेली आहे. पण ती तर जिवंत आहे आणि तेही यांच्या घरात यांच्यासोबत फिरतीये. तर तिने ते मंगळसूत्र आता घातलंय पिंकीने आणि आता स्वतःच्या मनाशीच बोलतीये की मी हे मंगळसूत्र आता घालणार आणि माझ्या धनींसाठी हरितालिकेची पूजा छाती ठोकपणे सगळ्यांसमोर करणार. माते पार्वती, मी माझ्या धनींसाठी प्रार्थना करणार, त्यांना लवकरच बरं वाटेल. आणि इकडे सुशीलाबाई सकाळी सकाळी देवाजवळ प्रार्थना करताय, देवा परमेश्वरा, तुझ्याच कृपेने माझा युवराज लवकर बरा झाला, आता फक्त त्याला सुबुद्धी दे, मिताली सोबत लग्न करायला तयार होऊ दे, एवढंच एक मागणं आहे. तर पिंकी मनात प्रार्थना करत असते, सगळं जर सुरळीत चालू असतं तर मीच या घरची सून म्हणून किती आनंदाने इथे राहिले असते, आनंदाने पूजा केली असती हरितालिकेची. पार्वती माते, माझंही व्रत आहे आज, माझी पूजा सफल होऊ दे. आणि आता निरी किचनमध्ये काहीतरी तयारी करत असते. पिंकी येते आणि म्हणते, निरी, तुला काही मदत हवी आहे का? निरी म्हणते, झालंय सगळं ताई माझं करून. सुशीलाबाईंची लगबग सुरू असते. चित्रे, अगं समधी तयारी झाली का? फुलं घेतले का? पानं घेतले का? आणि अगं ऐक, अगं सामान आणलंय ना, त्याच्यात येण्या गजरे आहेत, ते सगळं माळून घे, डोक्याला छान वाटतं, छान दिसतं. आता चित्रा प्रत्येक वेळेला नुसती करत असते. सुशीलाबाई म्हणतात, काय बोलते काय मी? तुझं हू काय चाललंय? वाचा गेली का काय तुझी? नाही, टकळी चालूच असती ना तुझी नेहमी, आणि आज काय झालं तुला? आता डॉल्बी येतो तिथे आणि म्हणतो, सत्या दादा रात्रीपासून घरी नाही आला ना, म्हणून उदास आहेत त्या. आता चित्रा खरंच नाराज झालेली असते. ती म्हणते, सणासुदीच्या दिवशी थांबायला नको का यांनी घरी? पण सुशीलाबाई तिच्याशी प्रेमाने बोलतात, अगं एवढं काय चिडायला झाले? तू किती छान दिसतेस चित्रा. अगं गेला असेल कुठेतरी मित्रांसोबत, कशाला इतका विचार करते, येईल ना तो. डॉल्बी म्हणतो, आईसाहेब आधी वाळू घ्या बरं, मला कंटाळा आला आता धरून धरून. आता सुशीलाबाई म्हणतात, अरे ठेव ना खाली तिथे, मला हातातच द्यायला पाहिजे का? डॉल्बी म्हणतो, मला वाढून द्या, मला जाम भूक लागली आहे. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, ए रे, याला नाश्ता बिश्ता दे. पण लगेच डॉल्बी म्हणतो, नाही राहू द्या, मी घेतो हाताने, तुमचं चालू द्या. मिताली आली आहे खाली आणि गुड मॉर्निंग असं म्हणतेय सुशीलाबाईंना. सुशीलाबाई म्हणतात, हां मॉर्निंग. पण काय गं मिताली, मी तुला काल विचारलं होतं पूजेचं, काय ठरवलं तू? मग मिताली म्हणते, मी युवीसाठी पूजा करायला तयार आहे. आणि सुशीलाबाई म्हणतात, वा छान झालं हे. मिताली म्हणते, ॲक्च्युली मी काल खूप अपसेट झाले होते. युवी सतत त्याच्या पहिल्या बायकोचंच नाव घेतो ना, पण आता मी ठरवलंय की मी युवीची मदत करणार आणि तिला विसरायला लावणार. सुशीलाबाई खूप खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, म्हणजे आम्हाला महादेव आधीच पावला की.
आता पिंकी तिकडनं मनात बोलते की यू ओनली वेट अँड वॉच, मी बघून घेईल तुला कबाब में हड्डी मिताली, माझे धनी तुझ्याशी लग्न करणारच नाही. आणि आता इकडे ना प्रेक्षकांना डॉल्बी आणि निरी आखो आखो में कुछ चल रहा है. माईसाहेब पण असतात तिथे टेबलवर बसलेल्या. त्या धनंजयला म्हणतात काय हो जावई बापू, आज सकाळी सकाळी कुठे बाहेर निघालात का? धनंजय म्हणतो हो, महत्त्वाचं काम चालू आहे. डॉल्बी आता इकडे निरीला खुणवत असतो नाश्ता आणून दे म्हणून. आणि मग मुद्दाम माईसाहेबांना म्हणतो माईसाहेब हरितालिकेचं व्रत म्हणजे काय हो? माईसाहेब म्हणतात अरे हरितालिकेचं व्रत म्हणजे त्या दिवशी बायका नवऱ्याच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करतात. खूप सामर्थ्य आहे बरं का या व्रतामध्ये. आता निरी डॉल्बीला नाश्ता देतीये तेव्हा डॉल्बी सारखं तिच्याकडे बघतोय. माई गोष्ट सांगत असतात फार तपस्या करून माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न केलेलं होतं. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून बायका मनोभावे ही पूजा करत असतात. आता डॉल्बी विचारतो मग ज्या मुलींचं लग्न झालं नाहीये त्या काय करतात? डॉल्बी हे बोलता बोलता निरीकडे बघतोय. आता माई म्हणतात अरे लग्न झालेल्या मुली महादेवासारखा नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करतात. आता डॉल्बी म्हणतो माता पार्वती किती भारी आहे ना, पतीसाठी तपश्चर्या वगैरे करतात आणि खायचं काम नाहीये ना हे. आता या माईसाहेबांना कळलंय डॉल्बीचं काय चाललंय ते. माईसाहेब म्हणतात खायचं काम कर आधी तू. आता डॉल्बी लगेच खायला लागतो. आता पिंकीला पण कळलंय या दोघांचं काहीतरी चाललंय. मग पिंकी तिला आवाज येते निरे अगं ही ग्रीन टी केली आहे मी, तू मिताली ताईंना देऊन ये हा. निरी ती ग्रीन टी देता देता सुद्धा सारखी डॉल्बीकडे बघत असते आणि पिंकीने हे सगळं टिपलंय. आता तेवढ्यात छबी येते वरून नाचत नाचत आणि म्हणते ए मी सुद्धा हरितालिकेची पूजा करणार, मी पण साडी घालणार आणि मला माझी बेस्ट फ्रेंड तयार करणार. पिहू कुठे आहे पिहू? आता पिहू तिथे आली आहे मागून आणि म्हणते हो छबीताई मी इथेच आहे. छबी म्हणते मला छान छान तयार कर हां त्या दिवशी सारखं. पिंकी म्हणते हो 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 छान तयार करेल. आता धनंजय म्हणतो छबी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना ती, मग तीच तयार करेल हां तुला. हो तिच्याकडनं तयार छान छान. आता छबी म्हणते हो मग माझी आहेच बेस्ट फ्रेंड. आता पिंकीच्या मनात जरा चपकलाय की धनंजय एकदम पॉझिटिव्ह का बोलायला लागलाय आणि हा नेमका एवढा सकाळी सकाळी चाललाय कुठे? नेमकं काहीतरी शांतीत क्रांती चालू आहे. धनंजय आता बापूसाहेबांना रिपोर्ट करायला आलाय की मी निघालोय आता बापूसाहेब. बापूसाहेब म्हणतात हे बघा पिंकीबद्दलची सगळी माहिती खणून काढा, तिचं काय झालं हे आम्हाला समजलं पाहिजे. खरं तर ही माहिती आम्ही आधीच घ्यायला पाहिजे होती पण राहिलं असो. पण आता ती पिंकी कुठे कुठे सापडली, तेव्हा तिची डेड बॉडी सापडली की नाही, तिथल्या जवळचे हॉस्पिटल पोलीस स्टेशन समदे चेक करा. तुम्ही आमदार साहेबांचे PA म्हणून जाताय, नाही म्हणजे PA हे लक्षात ठेवा. आता धनंजय म्हणतो काळजी करू नका बापूसाहेब, मी मिशन फत्ते करूनच येणार. बापूसाहेब म्हणतात आमचा तुमच्यावर विश्वास आहे. पिंकीचं काय झालं, तिची डेड बॉडी कोणाला सापडली, काय समधी माहिती काढा. पिंकीची डेड बॉडी कोणाला सापडली आहे का ते बघा, बाकीचे इथलं आम्ही सांभाळतो. धनंजय म्हणतो बापूसाहेब काळजी करू नका, ती पिंकी नावाची ब्याद लवकरच तुमच्या आयुष्यातून जाईल. बापूसाहेब म्हणतात तुमच्या तोंडात साखर पडू नये. या प्रकरणाचा सोक्ष खरं तर यापूर्वीच लावायला हवा होता पण नाही जमलं. काय म्हणता तुम्ही ते? तेव्हा धनंजय म्हणतो करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम. बापूसाहेब म्हणतात असू दे, बाप्पा येणार आहे आता उद्या, त्याच्या आगमनात आम्हाला नवीन काहीतरी बातमी मिळणारच आहे. बाप्पा विघ्न हरताय त्यामुळे पिंकी नावाचं विघ्न तो लवकरच हरण करेल. आता विघ्न नेमकं पिंकी आहे का बापूसाहेब, हे बापूसाहेबांनाच कन्फ्युजन आहे. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, चोर ते चोर वर शिरजोर. पण आता ही छबी आली आहे खाली साडी नेसून आणि म्हणते आई बघ मी तुझ्यासारखीच साडी नेसली आहे, छान दिसते ना मी. सुशीलाबाई आता बसल्याच म्हणतात हो छान दिसतीये हा छबे. आता ती मिताली आली आहे साडी घालून तर लगेच सुशीलाबाई म्हणतात बाई काय गोड दिसतीये तू, काय रुपडं दिसतं गो बाई. लगेच तिची दृष्ट काढायला जातात, तिला काजळ बिजळ लावतात. मग स्वतःच्या मुलीला नाही का करता आलं हे सगळं? असो हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आपल्याला काय. तेव्हा पिंकी तिचं मंगळसूत्र झाकत असते पण ही चित्र भारी आहे प्रेक्षकांनो. ती लगेच टोमणा मारते. आहा आता युवराज भाऊजींची विकेट जाणार बघा. युवराज मात्र रागाने बघत असतो सगळ्यांकडे, बिचारा तापाने फणफणलेला आहे, बसलाय तिथे बाजूला. पण हे ऐकून पिंकीला मात्र खूप राग आलाय. आता चित्रा इन्सल्ट करण्यात भारी आहे दुसऱ्यांचा. लगेच चित्रा म्हणते अगं बाई टिकली काय अमेरिकेहून आणली काय तुम्ही? सुशीलाबाई म्हणतात अगं अमेरिकेहून कशी आणल ती? तेव्हा चित्रा म्हणते नाही मला वाटलं अमेरिकेहून आणली आहे, छान दिसती हां. तेव्हा ही मिताली म्हणते नाही मला पिहूने लावून दिली. आता ही पिहू तिच्याकडे बघून हसायला लागते, म्हणजे पिंकी आपली. आता लगेच माई म्हणतात तुम्ही बाई काही म्हणा, मला तर पिहू आणि माझी छबी फार गोड दिसू लागल्या. आता छबी म्हणते थँक्यू माई. आणि लगेच चित्राला कॉम्प्लेक्स आलाय. चित्रा म्हणते बघ ना आई साहेब माझ्याकडे कोणी बघत पण नाही. म्हणजे तिला असंच म्हणायचं होतं पण लगेच सुशीलाबाई तिची मनधरणी करतात. अगं
नाही ग चित्रे, माईंना म्हणायचं होतं सगळ्या छान दिसताय, म्हणजे तू पण आली ना त्याच्यात. अगं छानच दिसते तू चित्रे. आता माईसाहेब म्हणतात, अगं नीरे ये की तू पण पूजेला, तुला पण वाटत असेल ना तुला चांगला नवरा मिळावा. आता डॉल्बी एकदम खुश होऊन जातो. माईसाहेबांनी डॉल्बीच्या मनातलं ओळखलं वाटतं प्रेक्षकांनो. आता पिंकी पण म्हणते, ये ग नीरे ये, तू पण ये आमच्यासोबत पूजेला. डॉल्बी नीरीला म्हणतो, हो हो, त्यांना पण वाटत असेल ना त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून. आता लगेच सुशीलाबाई डॉल्बीवर ओरडतात, डॉल्ब्या काय चाललंय तुझं. माई म्हणतात, अगं सुशीले, अगं तिला पण मन आहे, तिलाही वाटत असेल ना आपल्याला चांगला नवरा मिळावा. ये ग ये नीरे ये इकडे. आता नीरा तिकडे येते तेव्हा डॉल्बी सारखा तिच्याकडे बघतोय आणि नीरा तिच्याकडे त्याच्याकडे. सॉरी प्रेक्षकांनो, कधी कधी शब्द मागे पुढे होतात. तर आता छबी तिला म्हणते, तुला कोणता नवरा पाहिजे ग नीरा. तर नीरी काहीच बोलत नाही, ती नुसती स्माईल करून लाजायला लागते. तेव्हा या माईसाहेब म्हणतात, अगं छबे, तिला कुठला नवरा पाहिजे ते तिचं ती ठरवल ना. चला ग सुशीला, आता पूजा करा. झाली का नाही समधी तयारी पूजेची, लवकर पूजा करा बाई. आता प्रेक्षकांनो युवराज त्या पिहूकडे सारखा बघतोय आणि पिहू युवराजकडे. तर आता प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे मात्र जबरदस्त ट्विस्ट आणलाय त्यांनी. ही पिंकी पूजा झाल्यावर साष्टांग नमस्कार करत असते हरितालिकेला आणि नेमकं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पडतं खाली आणि ते छबी बघते आणि छबी म्हणते, ए हिचं लग्न झालंय, बघ बघ हिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. आणि छबीने बॉम्बच टाकलाय पिंकी असं म्हणायला हरकत नाहीये. आता हे सगळेचे सगळे पिंकीकडे म्हणजे पिहूकडे बघायला लागतात आणि ती दचकते. माईंना जे कळायचे ते कळले प्रेक्षकांनो, कारण मंगळसूत्र घातल्यावर युवराज बरा होईल असं त्या गुरुजींनी सांगितल्यावरच हिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं ना. युवराजला पण नवल वाटतंय. आता सुशीलाबाईंनी मोर्चा वळवलाय पिहूकडे, काय ग तुझं लग्न झालंय का. आता मिताली पण आश्चर्याने बघते हिच्याकडे, कारण मितालीला पण माहित नाही ना पिहूचं लग्न झालंय. आता हे नेमकं प्रकरण कसं निस्तरेल पिंकी, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मला नाही वाटत अजून तरी हे लवकर रिव्हील करतील, पण बघूयात. या मालिकेत कधी काहीही दाखवतात प्रेक्षकांनो, म्हणजे ट्विस्ट आणतात हे मात्र नक्की. छान दाखवलंय त्यांनी. आणि प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांसाठी हा माझ्या महालक्ष्म्यांचा फोटो मी तुम्हाला शेअर करते. आफ्टर ऑल तुम्ही सगळे सुद्धा माझी फॅमिली आहात. तर मग प्रेक्षकांनो कशा वाटल्या आमच्या महालक्ष्मी आम्हाला कमेंट करून सांगा आणि रिव्ह्यू कसा वाटला तेही सांगा. आणि माझ्या चॅनलला ज्यांनी अजून कोणी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. So please subscribe my channel and enjoy my review.